आणि आता वळूयात अन्य बातम्यांकडे। नागपूर शहरातील समृद्धी महामार्गाच्या जवळ नवीन नागपूर प्रकल्पाकरता शेतकऱ्यांना 5 पट मोबदला आणि प्रति एकर 1500 चौरस फूट प्लॉट देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। नागपूरच्या लाडगाव परिसरातल्या कोरडवाहू जमिनीसाठी प्रति एकर 1,57,00,000 रुपये दर निश्चित करण्यात आलाय, तर ओलिताखालच्या जमिनीसाठी हा दर आणखीन वाढवून दिला जाणार आहे। लाडगाव आणि गोधनी परिसरातील 80% शेतकऱ्यांनी जमीन देण्याकरता सहमती दर्शवली। या संदर्भात लाडगाव परिसरातल्या शेतकऱ्यांशी आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी बातचीत केली। नागपूर शहराजवळ समृद्धी महामार्ग ज्या ठिकाणून सुरू होतो त्या परिसरात नवीन नागपूर हे NMRDA नागपूर मेट्रो रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून वसवलं जात आहे। आणि या नवीन नागपूरसाठी जी जमीन लागणार आहे त्यापैकी 603 हेक्टर एवढी जमीन देण्यासाठी शेतकरी तयार झालेले आहे। 674 हेक्टर जमीन लागणार आहे आणि यापैकी 603 हेक्टर जमीन म्हणजे 80% शेतकरी तयार झालेले आहे। माझ्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत, यांची लाडगाव परिसरामध्ये जमीन आहे आणि हे शेतकरी तयार झाले आहे। काका, किती एकर जमीन आहे? 14 एकर जमीन आहे। तयारी आहे तुमची जमीन द्यायला? हो, आता ते तयारी तर ठेवावंच लागेल ना। तुम्हाला याच्या बदल्यात जमिनी संदर्भात प्लॉट आणि पैसे 5 पट मोबदला काय काय आश्वासन देण्यात आलेलं आहे? त्याने 5 पट पैसे देऊ म्हणून सांगितले आहे, एकरा मग एक प्लॉट देऊ म्हणून सांगितलं आहे। हा प्लॉट किती स्क्वेअर फुटाचा असेल? 1500 स्क्वेअर फूट। आता तुमच्याकडे किती जमीन आहे आणि हे पैसे मिळाल्यावर तुम्ही आणखी काय काय करणार आहात या पैशात? ह्या पैशामध्ये आम्ही शेतीच घेणार आहोत। तर या परिसरात समृद्धी महामार्ग जेव्हा गेला तेव्हा सर्वाधिक पैसे कोणाला मिळाले याचं काही सांगू शकाल तुम्ही? नाही, त्याच्यात नाही सांगू। किती किती लोकांना पैसे मिळाले? आमच्या इकडे नाही, त्याला माहिती नाही। बरं, हे नवीन नागपूर झाल्यावर ते रोजगार निर्माण असं वाटतं तुम्हाला? रोजगार मिळेल इथे? रोज आता तुम्ही काय वाहता शेतीमध्ये? शेती कापूस, तूर, सोयाबीन। आता एकरी तुम्हाला किती पैसे मिळेल असं वाटतंय? एकरी आता का देते, किती देते का नाही, त्याने 5 पट देऊ म्हणून सांगितले आहे। रेडी रेकनरच्या दरनुसार आता बाजारभावानुसार 5 पट किती एकरी किती पैसे मिळतील? 5 पट म्हणजे आता 1,57,00,000 का 60,00,000 रुपये असे काहीतरी होऊन राहिले। आणखी पण काही शेतकरी माझ्यासोबत आहे, त्यांना विचारूया। हे जे शेतकरी माझ्यासोबत होते यांची 14 एकर जमीन जाणार आहे आणि आता दुसरे शेतकरी यांची सुद्धा 9 एकर जमीन जाणार। तुमची किती एकर शेती आहे? 6 एकर 9 आर। 6 एकर जमीन जाणार आहे तुमची। तुमची तयारी आहे? हो। किती पैसे तुम्हाला अपेक्षित आहे या सगळ्या जमिनीसाठी? पैसे तर त्याने कबूल केले 1,57,00,000 रुपये एकर। कोरडवाहू वलती जास्त, त्याच्यामध्ये पुन्हा प्लॉट एका एकरा मागे 1500 फूट प्लॉट देणं कबूल केला आहे। हे पैसे मिळाल्यावर तुम्ही काय कराल? आम्ही शेती घेऊ, काही प्लॉट घेऊ, काही धंदा टाकू, काही जमला तर हो काहीतरी करू। आता तुम्ही काय काय लावलंय शेतामध्ये? शेतामध्ये तूर आणि पराठी आहे। बरं, हे झाडं आणि इतर ज्या गोष्टी आहेत याची वेगळे, विहिरी, झाडं आणि शेतामधले इतर गोष्टी आहेत त्याचं सुद्धा व्हॅल्युएशन वेगळं होणार आहे? हो, होईल ना। आता ते सरकार करून पुण्या हिशोबाने करते, तर आपण काय सांगू। घरासाठी सुद्धा वेगळे पैसे मिळणार आहे? घरासाठी हो, घरासाठी बी वेगळे मिळणार आहे। तुमची या संदर्भात बैठक चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांच्यासोबत झाली होती, त्यात काय काय आश्वासन देण्यात आलं? नाही, ते मी गेलो नाही, मुलंच गेले होते, त्याला माहित आहे, ते आपल्याला काही माहित नाही। आणखी काय शेतकरी माझ्यासोबत आहेत? भाऊ, काय सांगाल, किती एकर जमीन जाणार तुमची? माझे 7 एकर। 7 एकर गेली आहे। किती अपेक्षा आहे तुम्हाला? काय पालकमंत्र्यांसोबत तुमची झाली का बैठक चंद्रशेखर बावनकुळे? झाली आहे। त्यांनी 1500 एकर 15 स्क्वेअर फूट जागा द्यायची ठरवली। हा, म्हणजे 1500 स्क्वेअर फूट एका एकरच्या मागे मिळणार? हा, डेव्हलप प्लॉट मिळणार? डेव्हलप। हा, मग तुम्हाला एकरी किती पैसे पाहिजे? एकरी आम्हाला 2च्या वर पाहिजे। बरं, तुम्ही या सह्या दिल्या आहे का हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी? तुमची सहमती दिली आहे। किती पर्सेंट शेतकऱ्यांनी इथे सहमती दिली असावी? 70% झाली। आणि यासाठी 80% शेतकऱ्यांनी सध्या मंजुरी जी आहे ती दिली आहे आणि शेतकरी तयार आहे त्यांच्या जमिनी देण्यासाठी। आता 20% शेतकऱ्यांसाठी जी बैठका आहेत त्या आयोजित केल्या जातील आणि त्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं जाईल। 5 पट मोबदला या प्रकल्पासाठी सरकारनं घोषित केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील धारगवेसह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।